अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर स्वामी तुम्हाला या संदेशातून देणार आहेत. कधीकधी आपण खूप काही सहन करत असतो. मनात हजार विचार असतात. कोणाला सांगावं हे समजत नाही. जवळची माणसं असूनही मनातलं दुःख कोणाला सांगता येत नाही. आणि अशा वेळी फक्त स्वामींकडे आपण पाहत राहतो आणि मनात एकच प्रश्न विचारतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? मी एवढं प्रयत्न करूनही माझं काम का होत नाही? माझ्यावरच एवढी संकटं का येतात? स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनातही कधी आला असेल तर आज हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत. आपण स्वामींना पाहू शकत नाही म्हणून ते आपल्यापासून दूर आहेत असं समजू नका. आई आपल्या मुलाला प्रत्येक क्षणी हात धरून चालवत नाही, पण तिथं लक्ष आपल्या मुलाकडेच असतं. त्याचप्रमाणे स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्ताकडे पाहत असतात. कधी ते आपल्या मनाला धीर देतात, कधी एखादी माणसाच्या रूपाने मदत करतात, कधी एखादा मार्ग अचानक समोर आणतात आणि कधी परिस्थिती कठीण करून आपल्याला आतून मजबूत बनवतात. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं चाललं असेल, तुमचं एखादं काम अडकलेलं असेल, घरात चिंता असेल, पैशाची अडचण असेल, नात्यांमध्ये गैरसमज असतील, मनाला शांती मिळत नसेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यापासून दूर गेलेले नाहीत. कदाचित ते तुम्हाला एका अशा मार्गावर घेऊन जात आहेत ज्याचा अर्थ तुम्हाला आज समजत नाही, पण उद्या मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की स्वामींनी जे केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अशी वेळ अनेकदा येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो पण परिणाम मिळत नाही. आपण म्हणतो, मी एवढं केलं, मग माझं काम का नाही झालं? पण स्वामी आपल्याला सांगतात की प्रयत्न सोडू नका, कारण तुमच्या हातात प्रयत्न आहेत, पण त्याचं फळ कधी द्यायचं हे स्वामी जाणतात. बीज जमिनीत पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागते, ऊन लागतं, पाऊस लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू वाढतं. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. आज तुम्हाला काहीच घडत नाही असं वाटत असेल, पण आतून तुमच्यासाठी काहीतरी तयार होत असू शकतं. म्हणून थांबू नका, निराश होऊ नका, स्वामींचं नाव घेणं सोडू नका. कारण जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध असल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामींचं एक नाव मनाला पुन्हा उभं करण्याची ताकद देतं. फक्त श्री स्वामी समर्थ हे शब्द तोंडाने म्हणणं पुरेसे नाही. ते शब्द मनापासून म्हणा. सकाळी उठल्यावर म्हणा, रात्री झोपण्यापूर्वी म्हणा, काम करताना म्हणा, चिंता आली तर म्हणा, भीती वाटली तर म्हणा आणि आनंद मिळाला तरी स्वामींचे आभार माना. कारण भक्ती म्हणजे फक्त संकटांना स्वामींची आठवण करणं नाही, तर सुखातही स्वामींना विसरू न देणं आहे. भक्तांनो, तुमचं मन आज खूप थकलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक माणसाला आयुष्याच्या अशी वेळ येते की कधी आपण बाहेरून हसत असतो पण आतून तुटलेले असतो. लोकांना वाटतं आपण खूप मजबूत आहोत, पण आपल्या मनाला माहीत असतं की आपण किती गोष्टी एकट्याने सहन करत आहोत. अशा वेळी स्वामींना मनातलं सगळं सांगा. मोठे मोठे शब्द वापरण्याची गरज नाही, फक्त मनापासून म्हणा, स्वामी, मला काहीच समजत नाही, पण मला तुमच्यावर विश्वास आहे. माझी परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, माझं दुःख तुम्हाला माहीत आहे, माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला फक्त एवढी शक्ती द्या की मी हार मानू नये. एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. कारण स्वामींना तुमचे शब्द नको असतात, त्यांना तुमच्या मनातील भावना कळतात. भक्तांनो, कधीकधी आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मागतो आणि ती मिळत नाही म्हणून आपण नाराज होतो. पण आपण हे विसरतो की आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहिती असतं, पण आपल्यासाठी खरंच काय चांगलं आहे हे आपल्या स्वामींना माहीत असतं. एखादी गोष्ट आपल्या हातातून निघून जाते आणि आपल्याला वाटतं की माझं नुकसान झालं, पण कदाचित त्याच गोष्टीसाठी स्वामींनी आपल्याला वाचवलं असेल.
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते आणि आपल्याला वाटतं की माझं आयुष्य संपलं, पण कदाचित स्वामींनी चुकीच्या व्यक्तीपासून तुमचं मन वाचवलं असेल. एखादं काम होत नाही आणि आपण दुःखी होतो. आपण कदाचित त्यापेक्षा चांगली संधी तुमच्यासाठी स्वामी ठेवत असतील. म्हणून प्रत्येक नकाराला शेवट समजू नका. कधीकधी नकारामागेही स्वामींची कृपा लपलेली असते. आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका. अंधार कायमचा नसतो. रात्री कितीही मोठी असली ना तर सकाळ येतेच. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील कठीण वेळही कायमची राहणार नाही. तुम्ही फक्त धीर धरायचा, तुमचा विश्वास टिकवायचा, प्रयत्न करत राहायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात नकारात्मक विचारांना घर करू द्यायचं नाही. कारण परिस्थितीपेक्षा कधीकधी आपले विचार आपल्याला जास्त कमजोर करतात. आपण सतत विचार करतो, माझं काही होणार नाही, माझं नशीब खराब आहे, माझ्यासाठी काही चांगलं नाही. पण भक्तांनो, असे शब्द पुन्हा पुन्हा स्वतःला सांगू नका. त्याऐवजी म्हणा, माझ्यासोबत स्वामी आहेत, मी प्रयत्न करणार आहे, आज नाही झालं तर उद्या होईल, माझा वेळ येईल, स्वामी माझा हात सोडणार नाहीत. हा विश्वास मनात ठेवा, कारण विश्वास मनाला शक्ती देतो आणि जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा माणूस मोठ्या संकटातूनही बाहेर पडू शकतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? संकटाच्या वेळी आपल्याला आपल्या चुका जास्त दिसतात, पण स्वामींची कृपा दिसत नाही. एखादी गोष्ट बिघडली की आपण म्हणतो, स्वामींनी मला का वाचवलं नाही? पण त्याच दिवशी कितीतरी गोष्टी शांतपणे चांगल्या घडलेल्या असतात आणि त्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण जे मिळालं नाही त्यासाठी दुःखी होतो आणि जे मिळालं आहे त्यासाठी आभार मानायला विसरतो. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. दिवसातून एकदा शांत बसून स्वामींचं नाव घ्या आणि मनातल्या मनात म्हणा, स्वामी, आजपर्यंत तुम्ही मला ज्या गोष्टी दिल्या त्यासाठी धन्यवाद. माझ्या चुका माफ करा, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. भक्तांनो, तुम्ही ही प्रार्थना मनापासून केली तर तुमच्या मनातला भार थोडा हलका होईल. कारण प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच मिळेलच असे नाही, पण त्या समस्येला सामोरे जाण्याची ताकद नक्कीच मिळू शकते. स्वामींची भक्ती म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही. स्वामींची भक्ती म्हणजे संकट आलं तरी मनातल्या मनात विश्वास ठेवणं होय. रस्ता बंद झाला तरी दुसरा मार्ग शोधत राहणं, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहणं, लोकांनी साथ सोडली तरी चांगुलपणा सोडू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात कुठता नको. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांच्यासाठीही स्वामींकडे प्रार्थना करा. कारण द्वेष मनाला जाळतो आणि क्षमा मनाला मोकळं करतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही. काही लोक आपल्याला समजून घेणार नाहीत आणि काही लोक आपली किंमत ओळखणार नाहीत. काही लोक आपल्याबद्दल चुकीचं बोलतील, पण तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका. तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी तुमच्याबद्दल काय जाणतात हे महत्त्वाचं आहे. कारण जगाला तुमची फक्त बाहेरची गोष्ट दिसते, पण स्वामींना तुमच्या मनातील सत्य माहिती असतं. तुम्ही किती रडलात, किती रात्री झोपला नाहीत, किती वेळा स्वतःला सावरलं, किती वेळा मनातलं दुःख लपवलं, हे सगळं स्वामी जाणतात. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट जगाला सांगायची गरज नाही. काही दुःख स्वामींच्या चरणी ठेवा, काही अश्रू स्वामींसमोर वाहू द्या. कारण जिथे माणसाला शब्द अपुरे पडतात तिथे भक्ती मनाची भाषा बनते. आज या क्षणी जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर एकदा डोळे बंद करा आणि मनात स्वामींचं रूप आठवा. मनात फक्त एकच शब्द म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ आणि मनातल्या मनात सांगा, स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी समस्या असली तरी स्वतःला एकटं समजू नका. तुमच्या जवळ तुमचे आईवडील असतील, तुमची माणसं असतील, तुमचे मित्र असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात स्वामींचं नाव आहे. संकटाच्या वेळी गरज असेल तर आपल्या विश्वासू माणसाशी बोला, मदत मागा, प्रयत्न करा आणि स्वामींचं नाव घेत पुढे चला. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, स्वतःला सावरणं म्हणजे खरी ताकद आहे. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपण म्हणतो, स्वामी माझं काम कधी करणार? पण त्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझे काम करण्यासाठी माझ्याकडून जे शक्य आहे ते खरंच पूर्ण केलं आहे का?
स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रयत्न सोडणं नाही. स्वामींचं नाव घेऊन आळशी बसणं ही भक्ती नाही. स्वामींचं नाव घेऊन काम करणं हीच खरी भक्ती आहे. तुम्ही अभ्यास करत असाल तर मन लावून अभ्यास करा. व्यवसाय करत असाल तर प्रामाणिकपणे काम करा. नोकरी शोधत असाल तर प्रयत्न करत राहा. घरासाठी झटत असाल तर धीर ठेवा आणि प्रत्येक प्रयत्नाच्या आधी मनात म्हणा, स्वामी माझ्या प्रयत्नांना दिशा द्या. मग परिणामाची चिंता थोडी स्वामींच्या चरणी सोडा. कारण तुमचं काम, तुमचं प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे. योग्य वेळेची वाट पाहणं हा विश्वास आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात असा एक दिवस नक्की येईल जेव्हा आजच्या सगळ्या अडचणी पाहून तुम्ही म्हणाल, त्यावेळी मला असं वाटलं होतं आता सगळं काही संपलं आहे, पण स्वामींनी मला त्या संकटातून बाहेर काढलं. कदाचित तो दिवस आज नसेल, उद्या नसेल, पण तो दिवस येऊ शकतो. म्हणून हार मानू नका. एका वाईट दिवसामुळे संपूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही. एका अपयशामुळे तुम्ही अपयशी माणूस होत नाही. एका चुकीमुळे तुमचं आयुष्य संपत नाही. पुन्हा सुरुवात करा. पुन्हा प्रयत्न करता येतो. पुन्हा उभं राहता येतं आणि पुन्हा स्वामींचं नाव घेऊन पुढे जाता येतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात कितीही अडचण असली तरीही एकमेकांशी प्रेमाने बोला. घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. शक्य असेल तेव्हा गरजू माणसाला मदत करा. एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न द्या. एखाद्या दुःखी माणसाला 2 चांगले शब्द बोला. कारण स्वामींची भक्ती फक्त मंदिरात नाही, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे, आपल्या बोलण्यात दिसली पाहिजे आणि आपल्या कर्मात दिसली पाहिजे. आपण कोणाला मदत केली, कोणाला धीर दिला, कोणाचं मन दुखावलं नाही, यामध्येही स्वामींची सेवा आहे. म्हणून आजपासून स्वामींचं नाव घेण्याबरोबरच स्वामींचे गुण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा. राग कमी करा, अहंकार कमी करा, खोटं बोलणं टाळा, कोणाला विनाकारण दुखवू नका आणि आपल्या आईवडिलांचा आदर करा. कारण घरच्यांचा आशीर्वाद आणि चांगले कर्म ही सुद्धा आयुष्यातली मोठी शक्ती आहे. आणि शेवटी भक्तांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुमच्या आयुष्यात आज कितीही मोठं दुःख असलं तरी स्वामींच्या नावावरचा विश्वास कधीही सोडू नका. आज तुमचे डोळे अश्रूंनी भरले असतील तर त्यांना वाहू द्या, पण उद्या पुन्हा उठून उभे राहा. आज तुमचं काम अडकलं असेल तर थोडं थांबा, विचार करा आणि पुन्हा प्रयत्न करा. आज कोणी तुमची साथ सोडली असेल तरी स्वतःची साथ कधीच सोडू नका. आज तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तरी स्वतःला समजून घ्या आणि जेव्हा मन खूपच भरून येईल ना, तेव्हा शांतपणे स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांमध्ये भक्ताला किती आधार मिळतो हे खरा भक्तच जाणतो. म्हणून आज स्वामींच्या चरणी मनापासून एकच प्रार्थना करूया. हे स्वामी महाराज, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या. आमच्या मनातील भीती दूर करा. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या. चुकीच्या मार्गांपासून आम्हाला वाचवा. आमच्या आईवडिलांना सुखी ठेवा. आमच्या कुटुंबाला आनंद द्या. ज्यांच्या मनात दुःख आहे ना, त्यांना धीर द्या. ज्यांचं काम अडकलं आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांना अपयश आलं आहे त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती द्या. ज्यांचं मन तुटलं आहे त्यांना आशा द्या. आणि आम्ही कितीही मोठे झाले तरी तुमचं नाव आणि तुमची भक्ती आमच्या मनातून कधीही कमी होऊ देऊ नका. भक्तांनो, शेवटी एवढंच लक्षात ठेवा, स्वामींकडे तुमच्या समस्या सांगताना घाबरू नका, पण समस्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही थांबवू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही विश्वास ठेवा. कारण स्वामी कदाचित तुमच्यासाठी दरवाजा उघडतील, पण त्या दरवाजातून पुढे जाण्यासाठी पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल. म्हणून उठून उभे राहा. डोळ्यात आशा ठेवा. मनात स्वामींचं नाव ठेवा आणि प्रामाणिकपणे पुढे चालत राहा. तुमचा आजचा दिवस कठीण असेल तर उद्याची सकाळ नक्कीच नवीन आशा घेऊन येऊ शकते. तुमचं नशीब आज शांत असेल तर त्याचा अर्थ तुमची कहाणी संपली असा नाही. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. फक्त विश्वास सोडू नका. कारण ज्याच्या मनात स्वामींचं नाव असतं त्याने संकटातही आशेचा दिवा विझू देऊ नये. चला, शेवटी एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज, आमच्या सर्व भक्तांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. ज्याने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्याच्या मनाला शांती द्या. त्याच्या घरात आनंद राहू द्या आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद द्या. आमच्याकडून झालेल्या चुका माफ करा आणि नेहमी योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. स्वामी महाराज, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज नाही तर उद्या, पण आम्ही आमच्या आयुष्यात चांगला काळ
नक्की येणार आहे असा विश्वास आमच्या मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.